मेहुणे, मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे. पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही, ती गोराबेज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोराबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आजकाल आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी ऐकतोय रिलेटेड टू डायबिटीज आणि थंबनेलून तुम्हाला कळलंच असेल की आजचा पॉडकास्ट मुख्यत्वे कशाचा आहे. तर आज आपण डायबिटीस या विषयावर खूप सखोल अशी चर्चा करणार आहोत डॉक्टर प्रशांत शेलार यांच्यासोबत, जे की डायबिटीस तज्ञ किंवा मधुमेह तज्ञ म्हणून गेली जवळपास एक 10 ते 15 वर्ष झालं पिंपरी चिंचवड एरियामध्ये, त्याचबरोबर राजगुरुनगर एरियामध्ये काम करत आहेत. तर जाणून घेऊयात डायबिटीस म्हणजे काय, त्याच्यासोबत कशा गोष्टी असतात, त्याच्यानंतर मधुमेहाला कुठल्या मेडिसिन्स आहेत, कुठला लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे आणि एक्झॅक्टली मधुमेहासाठी काय काळजी घेतली पाहिजे. नमस्कार प्रशांत सर. नमस्ते सर, आता जसं तुमच्या इंट्रोडक्शनमध्येच आम्ही सांगितलं की जवळपास गेली 15 वर्ष झालं तुम्ही मधुमेह तज्ञ म्हणून काम करताय या सगळ्या एरियांमध्ये. तर आम्हाला नेमकं मधुमेह किंवा डायबिटीस म्हणजे नेमकं काय असतं हे जाणून घ्यायला आवडेल. तर नेमकं डायबिटीस म्हणजे काय, तर डायबिटीस बद्दल बऱ्याच लोकांमध्ये इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आहे. करेक्ट. त्यामुळं वेगवेगळे लोकांचे आहेत, परंतु जर सायंटिफिक डेफिनेशन बघितली तर डेफिनेशनमध्येच तुम्हाला सगळ्यांना कळेल की डायबिटीस इज अ मेटाबॉलिक कम वॅस्क्युलर डिसऑर्डर ऑफ मल्टिपल इटिओलॉजी characterized by chronic hyperglycemia, disturbances in protein, fat and carbohydrate metabolism leading to small blood vessel changes आणि लार्ज ब्लड व्हेसल चेंजेस. म्हणजे काय की डायबिटीस हा असा आजार आहे की मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे की जो जीवनशैलीमुळे होतो आणि त्याच्यामध्ये सगळे जे आपले प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतात आणि हे डायबिटीस झाल्यामुळं आपल्याला वेगवेगळे किडनीचे, लिव्हरचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात. असं तो डायबिटीस हा आजार आहे. आणि जनरली आपण जे काम करतो, अजून सोप्या भाषेत जर समजून घ्यायचं म्हटलं तर आपण जे डेली रुटीनचं जे काम करतो, डेली रुटीनच्या कामामध्ये आपल्याला एनर्जी लागते. ती एनर्जी आपल्याला मिळते ग्लुकोज मधून, शुगर मधून. आता ही साखर कुठून येते आपल्या शरीरामध्ये? आपण जे अन्न घेतो त्याचं रूपांतर साखरेमध्ये होतं आणि काही प्रमाणात आपलं शरीर, लिव्हर ग्लायकोजन पासून साखर तयार करतं आणि ही साखर आपल्याला काम करायला डेलीच्या रुटीनला ऊर्जा देत असते. आणि ही साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या पोटामध्ये पॅनक्रिया नावाच्या ग्रंथी असतात. त्याच्या बीटा सेल्स मध्ये इन्शुलिन नावाचं हॉर्मोन तयार होतं आणि हे हॉर्मोन ही शुगर व्यवस्थित मेंटेन करत असतं. परंतु काय कारण असतो, हे जर मेंटेनन्स डिस्टर्ब झाला, एकतर इन्शुलिनचं प्रमाण कमी झालंय प्रोडक्शन, किंवा इन्शुलिनचं प्रोडक्शन व्यवस्थित होतंय परंतु त्याचे ऍक्शन व्यवस्थित होत नाही. ह्या दोन्ही गोष्टी होतात किंवा या दोन्हीपैकी एक गोष्ट झाली तर रक्तातली साखरेचं प्रमाण वाढायला लागतं आणि मग त्याला म्हणतात आपण डायबिटीस. आता सर, डायबिटीस किंवा मधुमेहाची काय बेसिक कारणं असू शकतात की ज्याच्यामुळे तो होतोच? कारण आजकाल असं झालं की शुगर खाऊ नका, शुगर टोटली बॅन करा, पण त्याच्यासोबतच बरीचशी बाकीची कारणे असतील. तर कुठली अशी मेजर कारणं आहेत की ज्याच्यामुळे डायबिटीस किंवा मधुमेह होतो असं जाणवतं? आता डायबिटीस होण्याचे मुख्यत्वे जनरली जर बघितलं तर आपण डायबिटीसचे वेगवेगळे प्रकार असतात. प्रकारांमधून मग कुठल्या प्रकाराचा डायबिटीस आपल्याला होतो त्यानुसार आपण ते बघतो. तर आपण मोस्टली जे जगामध्ये जे डायबिटीस आहे तो टाईप 2 डायबिटीस आहे. टाईप 1 डायबिटीस आहे, नंतर पुढचे आपण बघूयाच की टाईप प्रकार किती आहेत डायबिटीसचे. परंतु जनरली जी चर्चा होते ती टाईप 2 डायबिटीस बद्दलच होते. कारण 95 to 97% लोकांना टाईप 2 डायबिटीस आहे. आणि मग हा होण्याची जी कारणं आहेत ही मुख्यत्वे दोन कारणं आहेत. एक म्हणजे अनुवंशिकपणा आणि दुसरं म्हणजे जीवनशैली. अनुवंशिकपणा हे जे कारण आहे, म्हणजे तुमच्या आईला, वडिलांना, कोणाला चुलत्या काकांना असेल तर तुम्हाला होण्याचे चान्सेस 5 ते 10% आहे. परंतु तुमच्या जीवनशैलीमुळे होणारे जे परिणाम आहे ते 95% रिझन आहे. म्हणजे तुमच्या आई वडिलांना आहे आणि तुम्हाला होईलच असं काही नाहीये, पण तुमची जीवनशैली चुकीची असेल तर मात्र 100% तुम्हाला होणार. असं आहे. नक्कीच जीवनशैलीवर येऊयात आपण, पण त्याच्या आधी जसं तुम्ही म्हणाल की टाईप 1 किंवा टाईप 2, मला ते प्रकार जाणून घ्यायला आवडतील. म्हणजे नेमके कुठले प्रकार आहेत आणि त्याचं डिस्टिंग्विश कसं केलं जातं? आता टाईप डायबिटीसचे जे आहेत ते मुख्यत्वे 4 प्रकार आहेत. एक म्हणजे टाईप 1 डायबिटीस, जो टाईप 1 डायबिटीस लहान मुलांमध्ये मोस्टली होतो आणि त्या केसमध्ये जे बीटा सेल्स, मगाशी आपण बोललो की बीटा सेल्स मध्ये इन्शुलिन तयार होतं. ह्या टाईप 1 डायबिटीसच्या पेशंटमध्ये काही कारण नव्हतं, मग जेनेटिक असेल किंवा काही इडिओपॅथिक, आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये आम्ही इडिओपॅथिक म्हणतो, काही शोध नाही लागला तर मग त्याला इडिओपॅथिक म्हटलं जातं. तर काही कारण नसताना त्यांचे बीटा सेल डिस्ट्रॉय होतात, म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही. त्यांना मग लाईफ लॉंग आयुष्यभर इन्शुलिन घ्यावं लागतं. त्यातच टाईप 1 डायबिटीस. दुसरा आहे टाईप 2 डायबिटीस, जो मगाशीच आपण डिस्कस केला की जो जीवनशैलीमुळे होणारा आजार डायबिटीस. तिसरा जो आहे तो म्हणजे गरोदरपणामध्ये होणारा डायबिटीस. होतं काय, गरोदरपणा म्हणजे पण त्या आईला एक स्ट्रेस असतो, बाळ पोटामध्ये असतं 9 महिने,
तो जो हॉर्मोनल चेंजेस होतात आणि जो बॉडीमध्ये स्ट्रेस डेव्हलप होतो, त्या स्ट्रेसमुळे आधी नसतो डायबिटीस, परंतु ड्युरिंग प्रेग्नन्सी 2-3 महिन्यामध्ये ज्यावेळेस तो डिटेक्ट होतो त्याला म्हणतात जेस्टेशनल डायबिटीस. ओके. आणि चौथा जे मग इतर प्रकार, बाकी भरपूर प्रकार आहेत, त्याला मग चौथ्या प्रकारामध्ये इतर प्रकारामध्ये मोडतात. त्यामध्ये मुख्यत्वे येतो म्हणजे लाडा, लेटंट ऑटोइम्यून डिसीज ऑफ द ॲडल्ट. म्हणजे जसं टाईप 1 डायबिटीस आपण बोललो तसं हा जो डायबिटीस लाडा तो सुरुवातीच्या काळामध्ये वर्ष दीड वर्ष 30-40च्या नंतर तयार होतो. वर्ष दीड वर्ष गोळ्यांना तो साथ देतो आणि तिथून पुढे गोळ्यांना साथ द्यायचं बंद होतं आणि त्यांना आयुष्यभर इंजेक्शन घ्यावं लागतं. दॅट इज लाडा. असे 4 मुख्य प्रकार आहेत. आता टाईप 2 मध्ये नेमकं काय काय घडतं मग सर? टाईप 2 डायबिटीसमध्ये जे घडतं ते म्हणजे पहिली गोष्ट एक अनुवंशिकता आपण म्हटलं की 5 ते 10% असते. आणि जी जीवनशैली, मग जीवनशैली जी आहे आजकालची आपली, वेळोवेळी जेवण, कामाचे ताणतणाव, टेन्शन, स्ट्रेस, बैठक काम, व्यायामाचा अभाव, बरोबर, झोप कमी लागणे, जंक फूड किंवा काय आपल्याला हॅबिट्स असतील, टोबॅको, अल्कोहोल, या सगळ्यांचं संमिश्र. म्हणजे आता मग पहिल्याच तुम्ही ज्यावेळेस मला विचारलं की डायबिटीस म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये मी मल्टिपल इटिओलॉजी म्हटलं. हे मल्टिपल इटिओलॉजी आहेत. ओके. जसं मग तुम्हाला किंवा मला पण लोक प्रश्न विचारतात, गेले 8-10 वर्ष प्रत्येक पेशंट विचारतो, मी तर गोड खात नाही, मला कसं काय डायबिटीस झाला? ते खूप लोकांचं म्हणजे माझ्या आई वडिलांना नाही, मला कसं झालं? म्हणजे कुठलंही एक कारण आपण पिन पॉईंट नाही करू शकत. ओके. मल्टिपल इटिओलॉजी म्हणजे ह्या वेगवेगळ्या कारणांमुळे आता त्या व्यक्तीला स्वतःला त्या डॉक्टरांच्या बरोबर बसून अभ्यास करायचा की माझ्या आयुष्यामध्ये काय काय कारण लागू पडतात. ओके. तर अशा पद्धतीने ही मल्टिपल इटिओलॉजीमुळे तो डायबिटीस होतो. पण मग टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिनचं जे आपण मगाशी बोलत होतो त्याचे काय असतात, म्हणजे ते वाढतंय, ते कमी होतंय का ते जनरेटच होत नाहीये, नेमकं काय होतं टाईप 2 डायबिटीस मध्ये? टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्शुलिन तयार होतं, परंतु इन्शुलिन्सला रेजिस्टन्स तयार होतो. ओके. म्हणजे जे इन्शुलिन आहे ते चांगल्या प्रमाणात तयार होतं, परंतु जी आपली फूड हॅबिट्स आहे, कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त जातं, आपल्याकडं व्यायामाचा अभाव असतो, स्ट्रेस असतो, त्यामुळे काय होतं आपल्या बॉडीमध्ये इन्शुलिन रेजिस्टन्स होतं. म्हणजे इन्शुलिन थोडक्यात आपल्या इन्शुलिनचं काय काम असतं, जी शुगर आहे ती शुगरची एनर्जीमध्ये कन्वर्ट करणं. पण जर जास्तीची शुगर झाली तर जास्तीची शुगर जी आपली बॉडी आहे ते इन्शुलिनच्या मार्फत आपल्या मसल्समध्ये, आपल्या लिव्हरमध्ये ती स्टोअर करून ठेवते. परंतु ते स्टोअर करून ठेवला पण एक लिमिट असतं. ते स्टोअरचं लिमिट संपलं की त्याला म्हणायचं इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झाला. मग सुरुवातीच्या काळात इन्सुलिन रेजिस्टन्स कसा आपण ओळखू शकतो, तर बऱ्याचशा लोक जे आहेत थोडंसं ओबेज असतात, वजन जास्त असतं, त्यांच्या मानेला अशा थोड्याशा छोट्या छोट्या गाठी येतात, मग त्याला मग इन्शुलिन रेजिस्टन्स तयार होतो. तो इन्शुलिन रेजिस्टन्स तयार झाला की इन्शुलिन तयार होते, तुम्ही जर रक्तातली त्याचं इन्शुलिन मोजलं तर भरपूर भरेल, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त भरेल, कारण ते प्रोडक्शन जास्त करते, परंतु त्याचा इफेक्ट होत नाही, म्हणून ते रक्तामध्ये वाढत जातं आणि शुगर पण वाढत जाते. ओके. आता सर एक सध्या खूप टर्म ऐकायला मिळते की प्री डायबेटिक्स आहे, मग ती नेमकी काय टर्म आहे? प्री डायबेटिक्स म्हणजे नेमकं काय घडतं किंवा प्री डायबेटिक्स काय असतं? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण का आजकाल जगामध्ये 50% लोक जे आहेत त्या 50% लोकांना डायबिटीस आहे किंवा प्री डायबिटीस आहे, पण त्यांना ते कळतच नाही जोपर्यंत ते चेक करत नाही तोपर्यंत. म्हणून आम्ही सांगतो की पहिले सांगायचो 40 नंतर, आता तर सांगतो की वयाच्या 30 नंतरच अॅन्युअल हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला प्री डायबिटीस आहे की नाही हे कळू शकतं. प्री डायबिटीस म्हणजे डायबिटीस होण्याच्या आधीची एक स्टेज. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही रक्तातली साखर जर जेवणाच्या आधी उपाशीपोटी जर चेक केली, ती जर 100 ते 126 असेल, जेवणानंतरची जी 2 तासाची साखर आपण चेक करतो ती 140 ते 199 असेल, आणि 3 महिन्याचं ॲव्हरेज शुगर जे आपण चेक करतो ते 5.7 ते 6.4 ह्या रेंजमध्ये असेल, तर आपल्याला म्हणायचं आपण प्री डायबिटीस स्टेजमध्ये आहोत. ओके. आणि ह्या प्री डायबिटीस स्टेज जर लवकर डिटेक्ट झाली तर तुम्ही होणारे पुढचे धोके टाळू शकता, पुढचा डायबिटीस होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. तुमच्या डॉक्टरना भेटून काय लाईफस्टाईल चेंजेस करायचे, काय डाएट चेंजेस करायचे, हे जर तुम्ही केलं तर विदाऊट मेडिसिन तुमचा प्री डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. आता सर म्हणजे तुम्ही जे बोललात की जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, तर मला इथे एक डाऊट आहे. मी पण बघितलंय बऱ्याचशा पेशंट लोकांना की आपण किंवा डॉक्टर लोक पण सजेस्ट करतात की जेवायच्या आधी तुम्ही 1-1.5 तास शुगर चेक करा, जेवल्यानंतर शुगर 1-1.5 तासांनी चेक करा. पण मग नेमकं असं काय घडतं जेवल्यानंतर, आणि म्हणून आपण शुगर आधी आणि नंतर चेक करायला लागतो, आणि त्याच्याने आपल्याला काय अंडरस्टँडिंग होतं, म्हणजे डॉक्टरांना त्याच्याने काय गोष्टी कळतात? गुड. आता जेवणाच्या अगोदर ऍक्च्युली आपण जे फास्टिंग म्हणतो, फास्टिंग हे कमीत कमी 8 ते 14 तासाचं फास्टिंग पाहिजे. म्हणजे त्यांनी 8 ते 14 तास काही खाल्लेलं नाही पाहिजे. त्याच्यानंतर जी शुगर आपण चेक करतो ती फास्टिंग म्हणतात. म्हणजे मग फास्टिंग शुगर चेक केली तर त्याचं इन्शुलिन लेवल व्यवस्थित काम करते की नाही ते कळतं. आणि पोस्ट फ्रंटल लेवल जी आहे ती पोस्ट फ्रंटल लेवल जेवणानंतर 1.5 ते 2 तासांनी चेक केली तर त्याचे इन्शुलिन स्पाइक्स जे होतात ते व्यवस्थित होतात की नाही ते कळतं.
कारण आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन जे सिक्रेट होतं ते 2 फेजमध्ये होतं. ओके एक म्हणजे कंटिन्युअस मेंटेनन्स फेजमध्ये सिक्रेशन 24 तास चालू असतं, ओके ती कंटिन्युएशन फेज. आणि दुसरी फेज म्हणजे स्पाइक फेज. ओके मग ज्या वेळेस आपण फूड इंटेक घेतो ओके त्या वेळेस ते फूड डायजेस्ट करण्यासाठी, त्या फूडमधून जी शुगर तयार होते ती शुगर एनर्जीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा ग्लायकोजनच्या माध्यमात ग्लायकोजनच्या रूपात स्टोअर करण्यासाठी इन्शुलिन तयार होतं. ते इन्शुलिन स्पाइकमध्ये तयार होतं. ओके मग ते इन्शुलिन स्पाइक होऊन सुद्धा त्याची शुगर जर 200च्या पुढे जात असेल त्याचा अर्थ त्याला ते इन्शुलिन एकतर कमी पडतंय किंवा इन्शुलिन रेजिस्टन्स जास्त आहे. हे आपल्याला त्या फास्टिंग आणि पीकमध्ये कळतं. ओके. तर सर मग अशा वेळेस सपोज एखाद्याने फास्टिंगच्या वेळेस शुगर चेक केली आणि ती नॉर्मल आली, पण जेवताना त्यांनी एखादा गोड पदार्थ खाल्लाय, म्हणजे बासुंदीच्या 4 वाट्या आहेत आणि त्याने 3 वाट्या पिलात आणि 2 तासाने तो आलाय शुगर चेक करायला, मग त्याचा स्पाइक सडन हिट होतो का, म्हणजे दिसतं का तसं आपल्याला? जर तो प्री डायबिटीसच्या फेजमध्ये नसेल, नॉन डायबिटिक असेल तर त्यात दिसणार नाही. ओके. डायबिटिक असेल किंवा प्री डायबिटिक असेल तो डेफिनेटली तो स्पाइक दिसणार. करेक्ट. आणि काही पेशंट आमचे असे गमतीशीर असतात की ज्यावेळेस शुगर चेक उद्या त्यांना माहिती आहे आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट आता 2 दिवसानंतर आहे. मग ते काय करतात, 2 दिवस सगळं एकदम पथ्य पाणी कडक करतात. आता काय खायचं नाही, गोड खायचं नाही. त्यांची शुगर नॉर्मल येते. मग रिपोर्ट आणून दाखवतात की सर माझा रिपोर्ट नॉर्मल आलाय, मग आता कशाला मला गोळ्या पाहिजे, माझा डोस कमी करा. मग अशी जर चोरी पकडायची असेल तर त्यांचा HbA1c जर आपण केला 3 महिन्यानंतर, दर 3 महिन्यानंतर, तर मग आपल्याला कळतं ऍव्हरेज शुगर कळते ना, पाठीमागच्या 3 महिन्याची ऍव्हरेज शुगर कळते. मग तो 2 दिवस आपल्याला चीट नाही करू शकत आणि ऍक्च्युअली तो स्वतःलाच चीट करत असतो. कारण त्या 2 दिवसामध्ये त्याची शुगर 2-3 दिवस जर तुम्ही पथ्य पाळली तर तुमची शुगर नॉर्मल येऊ शकते. मला वाटतं अशा पेशंटसाठी ना तुम्ही खास करून हे सांगा की जर डायबिटीसला व्यवस्थित क्युअर नाही केलं किंवा त्याच्यासाठी जे उपचार आहेत ते घेतले नाहीत तर काय काय धोके होऊ शकतात, संभाव्य धोके आपण ज्याला म्हणतो ते काय काय आहेत? गुड क्वेश्चन. संभाव्य धोके जर माहिती असतील नक्कीच सर, तरच माणूस त्यापासून स्वतःला वाचवू शकतो. आणि ते संभाव्य धोके जे आहेत, डायबिटीस हा सायलेंट किलर आहे. बरोबर. तो काही लगेच तुम्हाला एका दिवसात, 2 वर्षात, 4 वर्षात तुम्हाला काहीच करत नाही. हळूहळू तुमच्या शरीरामध्ये तो अवयवांना पोखरत असतो. ओके. आपली नॅचरल माणसांची टेंडन्सी काय आहे, जसं आपण कोविडमध्ये बघितलं, दम लागायला लागला, पेशंट एकदम आपण लाखो रुपये खर्च करायला तयार झालो आणि पेशंट लगेच आपण ऍडमिट करतो, किंवा हार्ट अटॅक आला लगेच आपण एंजिओग्राफी अँजिओप्लास्टी करायला तयार होतो, कारण तो जीवाशी लगेच बेतलेला असतो. करेक्ट. डायबिटीस पण जीवाशी बेततो, पण तो स्टेप बाय स्टेप बेततो. मग तो कशा प्रकारे बेततो, जसं पहिल्याच याच्यामध्ये मी सांगितलं, 2 कॉम्प्लिकेशन होतात. एक म्हणजे मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन, एक आहे मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन. मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हणजे काय, लहान लहान रक्तवाहिन्यांवरती तो परिणाम करतो. मग कुठल्या कुठल्या लहान रक्तवाहिन्यांवरती मेजर परिणाम करतो, म्हणजे डायबेटिक रेटिनोपॅथी, म्हणजे डोळ्याचा जो रेटिना आहे, पडदा आहे, त्याच्यावरती तो परिणाम करतो. आणि त्याच्यावरती परिणाम झाला तर दृष्टी जाऊ शकते. ती जर वाचवायची असेल तर आपल्याला डायबिटीस नियंत्रण आणलं गरजेचं आहे. आता डोळे, पेशंट म्हणतात आम्ही डोळे चेक केले. डोळे रेग्युलर नंबरसाठी चेक करणं आणि डोळ्याचा पडदा चेक करण्याच्या मध्ये फरक आहे. म्हणून वर्षातून एकदा तरी डोळ्याचा पडदा चेक केला पाहिजे. ती डायबेटिक रेटिनोपॅथी. दुसरे डायबेटिक नेफ्रोपॅथी, किडनीवरती पण परिणाम करतो, किडनीच्या लहान लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. दॅट इज कॉल्ड डायबेटिक नेफ्रोपॅथी. तिसरे डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी, म्हणजे आपल्या ज्या नर्व्ज आहेत, पायाच्या ज्या सेन्सेशन वाहून येणारे नर्व्ज आहेत आपल्या मेंदूपर्यंत, त्याच्यावरती पण लहान लहान रक्तवाहिन्यांवरती परिणाम करतो, म्हणजे डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी. आणि जो मायक्रोव्हॅस्क्युलर आहे, म्हणजे मेजर रक्तवाहिन्यांवरती जो परिणाम करतो, तो म्हणजे मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांवरती परिणाम झाला तर तो स्ट्रोक होतो, पॅरालिसिस येऊ शकतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम झाला तर हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यानंतर पायाच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम झाला तर पायाच्या रक्तांमध्ये गुठळ्या होऊ शकतात. त्यानंतर अवयवांच्या आपल्या पचनक्रियेचे जे आतडी आहेत त्यांच्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम झाला तर बऱ्याचशा डायबिटीसच्या पेशंटला गॅस होणे, पोटगच्च होणे असे परिणाम होतात, कारण ते स्लो मुवमेंट होते त्यांची. हे मोस्टली 2 कॉम्प्लिकेशन होतात, म्हणजे मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मॅक्रोव्हॅस्क्युलर. पण हे मेजर कॉम्प्लिकेशन आपण काउंट केलेत. पण डायबिटीसमध्ये असं आहे, कुठलाही आजार झाला डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन तर तुम्ही डायबिटीसला ब्लेम करू शकता. कारण डायबिटीस तुम्हाला प्रत्येक शरीराच्या प्रत्येक अवयवाशी तो रिलेटेड आहे. हा नक्कीच, कारण मला आठवतंय मी असं बऱ्याच लोकांचं ऐकलेलं की आम्हाला काहीतरी जखम झाली आहे, मग जखम झाली आहे किंवा फ्रॅक्चर झालं तर पहिलं ते चेक करतात की तुम्ही डायबेटिक आहात की नाही. आणि डायबेटिक असेल तर ते डॉक्टर पण सांगतात की ही जखम बरं होणं, क्युअर होणं थोडंसं डिफिकल्ट आहे. अगदी बरोबर. मग त्याचा कसा संबंध आहे, म्हणजे जखम आणि डायबिटीस का लवकर बरे होत नाही? आता जखम आणि डायबिटीस जर म्हटलं
तर मोस्टली 99% ऑफ द टाइम जखम ही पायाला होते. ओके. कारण पायाला दोन गोष्टींमध्ये होते. एक गोष्ट म्हणजे मगाशीच जो आपण बघितलं की मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन, म्हणजे लहान लहान रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो, तो पायांच्या होतो. ओके. मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो, तो पायांच्याच होतो. ओके. म्हणजे पाय दोन वेळा अफेक्ट होतो. करेक्ट. किडनी, लिव्हर, त्यानंतर तुमचं मेंदू, हृदय हे फक्त एकदाच अफेक्ट होतात, मग पाय दोनदा अफेक्ट होतो. ओके. त्यामुळे काय होतं, पायाच्या ज्या संवेदना वाहून नेणाऱ्या नस आहेत त्या वीक होतात. त्यामुळे त्या पेशंटला लागलं, भाजलं तरी कळून येत नाही, किंवा चप्पल लागली तरी कळून येत नाही. आणि दुसरी गोष्ट, जखम बरी होण्यासाठी तिथं ऑक्सिजन चांगलं पोहोचणं गरजेचं असतं, म्हणजे त्या रक्तवाहिन्या चांगल्या असणं गरजेचं असतं. पण पुन्हा एकदा मॅक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशनमुळे, म्हणजे मेजर व्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशनमुळे पायाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या नॅरो झालेल्या असतात, ऑक्सिजन नीट पोहोचत नाही. म्हणून या दोन्ही कारणांमुळे त्याचा जो जखम झालेली असते ती लवकर बरी होत नाही. आणि म्हणून जखम होऊ न देणे हा एक मेजर ऑप्शन, हा मेजर ऑप्शन आहे. आणि जर झाली असेल तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचे जे काही गरजेचे आहेत, त्याची पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज का झाला असेल तर त्याला कलर डॉपलर असतो पायाचा, नसा व्यवस्थित काम करतात का नाही ते चेक करून घेणं, नर्व कंडक्शन स्टडी करून घेणं, एक्सरे करून घेणं, हाडाला काही लागलं का नाही, आणि डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने ट्रीटमेंट करून घेणं. कारण त्या केसमध्ये डॉक्टरांचा एकच उद्देश असतो. पहिला उद्देश असतो की पेशंटचा जीव वाचवणे. करेक्ट. दुसरा उद्देश असतो पेशंटचा पाय वाचवणे. नक्कीच. तिसरा उद्देश असतो पेशंटची बोट वाचवणे. पण पेशंटला आणि नातेवाईकांना काय वाटतं की माझं बोट नाही वाचलं पाहिजे, पण डॉक्टरांचं उलट असतं, बोट काढलं तर पाय वाचेल आणि पाय वाचला तर जीव वाचेल. करेक्ट. म्हणून अशा पद्धतीने ट्रीटमेंट करावी लागते. अशी एक तिची सांगायला भरपूर एक्झाम्पल आहेत, 2-3 टिपिकल आहेत. एक मुंबईवरून माझ्याकडे एक 7-8 वर्षापूर्वी एक पेशंट आले होते. ओके. त्यांचा ऑलरेडी एक पाय मुंबईला ट्रीटमेंट घेत होते, त्यांनी एक पाय अँपूट केला होता, म्हणजे काढून टाकला होता. डायबिटीसमुळेच ते जखम पांगत गेली आणि दुसऱ्या पायाला पण ती जखम झाली होती. आणि तो पेशंट, मग माझं त्यांना नाव कळल्यानंतर ते माझ्याकडे चाकणला दाखवायला आले. ऍक्च्युअली नारायणगावचे होते ते, आधी नारायणगावला दाखवलं, नंतर मग चाकणला रेग्युलर दाखवायला आले, कारण त्यांना मुंबईवरून चाकण जाणे थोडं सोपं असेल. तर त्यांचा दुसऱ्या पायाला जखम झाली होती. मग त्यांना ज्यावेळेस जखम झाली त्यावेळेस त्यांची हिस्ट्री ज्यावेळेस सगळी डिटेलमध्ये घेतली तर त्यांचा स्ट्रेस लेवल थोडासा हाय लेवलचा होता, थोडंसं स्मोकिंग पण त्यांचं होतं. मग ते फॅक्टर कमी केले. त्यांची शुगर इन्शुलिन देऊन बऱ्यापैकी हाय डोसेसचे इन्शुलिन देऊन, हाय डोसेसचे गोळ्या देऊन पण कंट्रोलमध्ये येत नव्हतं. ज्यावेळेस मी त्यांना काउन्सिलिंग केलं, ट्रीटमेंट चालू केली, त्यावेळेस त्यांचा ऑलमोस्ट सगळ्या पायाला जखम होत्या, म्हणजे 5 पायाला जखम होत्या, पण त्यांचं एक अंगठ्याचं बोट फक्त आम्हाला काढावं लागलं. त्यांचा पाय आम्ही वाचवू शकलो आणि ते पेशंट पुढचे 4-5 वर्ष आनंदी जगलं. म्हणजे त्याच्यानंतर त्यांना कधीच पायाला जखम झाली म्हणून ऍडमिट करावं लागलं नाही. त्या पेशंटला मात्र माझ्याकडे 1-1.5 महिना ऍडमिट करावं लागलं, कारण जखम खूप होती, एक पाय ऑलरेडी गेलेला होता. तर ते पेशंट मी वाचू शकलो. आणि आता रिसेंटली नारायणगावलाच एक पेशंट होता, वयस्कर आजोबा आहेत, तर त्यांचे पण काय गवतात गेले. आता शेतकरी पेशंट असतात ना भरपूर माझे तिकडे नारायणगावला, गवतात गेले, काय नेहमीप्रमाणे गेलो, पायात काय घातलं नाही वगैरे, थोडंसं गवताची काडी लागली आणि मग घरीच थोडेसे उपाय केले. मग घरी उपाय केल्यानंतर पाय खूप मोठा झाला. मग थोडंसं लक्षात आलं की त्याच्यामध्ये पॉइझन झालंय, सडलंय. मग ते त्यांना तिथले डॉक्टर म्हणले की तुम्हाला इथं ट्रीटमेंट काय होणार नाही, आपल्याला तुम्हाला पुण्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. मग त्यांचा मुलगा ऍक्च्युली IT क्षेत्रामध्ये, त्यांनी कुठून तरी गुगलवरती आमच्या नारायणगावचा रेफरन्स घेतला आणि त्यांनी तो ऍक्च्युली मुलगा मला फोनवरतीच कम्युनिकेशन करायचा, ते वडिलांना माझ्याकडे पाठवलं. त्यांना आम्ही जवळजवळ 3 आठवडे ते माझ्याकडे नारायणगावला ऍडमिट होते, पण त्यांचा पूर्णपणे जखम पण क्लिअर झाली आणि त्यांचा पाय किंवा बोट कुठलंही काही काढावं लागलं नाही. आज ते हॅपीली माझ्याकडे येतात. त्यांची शुगर पण चांगली कंट्रोलमध्ये. त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला होता, त्यांची बायपास झाली होती, त्यांना मेंदूचा पॅरालिसिस झाला होता. हे सगळे कॉम्प्लिकेशन असल्यामुळं तिथले डॉक्टर म्हटले होते नारायणगावचे, एवढे सगळे ऑलरेडी तुम्हाला कॉम्प्लिकेशन आहे आणि प्लस पायाची जखम, हे तर कोणीच नाही करू शकणार, तुम्हाला मोठ्या हॉस्पिटलला जावं लागेल, ते आपण क्लिअर करू शकलो. म्हणजे आपण जर त्याकडे नाही लक्ष दिलं, दुर्लक्ष केलं तर तुम्ही पाय गमवू शकता. बरोबर. किंवा तुम्ही जसं म्हणाला तसं जखम पूर्ण सडू शकते. म्हणजे हे खरंच खूप वेगळं आहे, किंवा प्रेक्षकांसाठी पण हे नवीन असणार, कारण बऱ्याचदा असं होतं ना, आपण एक तर टेस्ट करत नाही आणि कधी कधी आपण टेस्ट केलेला असला तरी प्री डायबेटिक आहे ना, चल जाऊ दे, थोडंसं निग्लेक्ट करूया, थोडंसं खाऊयात, काय होतंय. पण हे नक्कीच सिरियसली घेण्यासारखं आहे की जर तुम्हाला तसं काही डिटेक्ट झालं असेल तर प्लीज त्याची तशी प्रॉपर काळजी घ्या. नक्कीच. पण आता सर त्याच्यासोबतच हे पण विचारायला आवडेल मला की डायबिटीससाठी काही बेसिक टेस्टिंग असतात,
त्या कुठल्या असाव्यात? म्हणजे जसं तुम्ही मागाशी बोलत की शुगर तर आपण करतोच आहे. बरोबर पण त्याच्यासोबत काय बेसिक टेस्टिंग आहेत का की त्या बरोबर वर्षातून एकदा कराव्यात? हेल्दी माणसाने, नॉन हेल्दी माणसाने पण, म्हणजे किंवा डायबेटिक आणि प्री डायबेटिक किंवा नॉन डायबेटिक वाल्याने पण कराव्यात? बरोबर. आता हा प्रश्न खूप चांगला आहे, प्रत्येक आपल्या प्रेक्षकांसाठी उपयोगी ठरेल. करेक्ट. की डायबिटीसच्या पेशंटने ऍक्च्युली 4 महिन्यातून 6 महिन्यातून एकदा केलं पाहिजे, आणि जो हेल्दी पेशंट आहे त्यांनी वर्षातून एकदा करायला काही हरकत नाही. कारण मी यांना आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना सुप्रिया हॉस्पिटलमध्ये डायबिटिक प्रोफाईल म्हणून म्हणतो. तर डायबिटिक प्रोफाईलमध्ये आपण नुसतं ग्लुकोज सेंट्रिक नाही, म्हणजे ग्लुकोज फक्त शुगर 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 शुगरवरतीच फक्त लक्ष न देता त्या पेशंटला त्याच्याबरोबर काही दुसरे आजार आहेत का, त्याला कोलेस्ट्रॉल वाढलंय का, त्याला ब्लड प्रेशर आहे का, त्याला थायरॉइडचा आजार आहे का, दुसरा त्याला हृदयाचा काही आजार आहे का, या सगळ्या टेस्ट करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये त्यांची उपाशीपोटीची साखर, जेवणानंतरची साखर, 3 महिन्यातली ॲव्हरेज शुगर, त्यांचं लिपिड प्रोफाईल, त्यांचं किडनी फंक्शन टेस्ट, लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉइड प्रोफाईल, आणि त्यानंतर ECG, हे बेसिक तपासणी आहेत. हे केलं की एक जनरली सगळ्या शरीराची आपल्याला आयडिया येऊन जाते की सगळ्या शरीरांच्या अवयवांचं कसं काम चालू आहे. आणि जर आपल्याला बेसलाईन जर माहिती असेल, समजा माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे, सॉफ्टवेअरमध्ये मी डे 1 पासून जो पेशंट माझ्याकडे येतो त्याची सगळी हिस्ट्री माझ्याकडे सेव्ह असते. मग मला कळतं की ह्या पेशंटला आपण कधी बघितलं होतं लास्ट टाइम, त्यावेळेस त्याची HbA1c किती होती, आता किती आहे, इम्प्रुव्हमेंट झाली की तो डिक्लाइन झाला आहे. आता असे भरपूर पेशंट आहेत की जे माझ्याकडे 5 वर्षापूर्वी आले, नंतर 30 गोळी चालू ठेवली, आणि नंतर 5 वर्षांनी 6 वर्षांनी परत माझ्याकडे आले, आणि मग ते म्हणतात ही गोळी चालू होती, ती गोळी चालू, आताच तुमच्याकडे येऊन गेलो. मग लक्षात आले का या पेशंटने आपल्याला 5 वर्षापूर्वी दाखवलं होतं, त्याची ही हिस्ट्री होती, त्याची किडनीमध्ये हे प्रॉब्लेम होते, लिव्हरमध्ये हे प्रॉब्लेम होते, आता काय सिच्युएशन आहे हे आपल्याला कळतं. म्हणून ह्या बेसिक तपासण्या करून घेणं आणि त्या कोरिलेट करत जाणं, जशी जशी ट्रीटमेंट पुढे होत जाते तसं कोरिलेट करत जाणं गरजेचं आहे. आता म्हणजे तुम्हाला विचारायचं काय की आपण कसं कसं विचारू शकतो, हा फ्लो बांधू शकतो, हे चेक करत असताना आम्हाला एक रील आलं बेसिकली की ज्याला डायबिटीस आहे आणि रोज सकाळी 1 ग्लास कारल्याचा ज्यूस घ्या, तुमची साखर बंद होते. तर नेमकं हे खरं कितपत खरं आहे, आणि असं केल्याने काय प्रोज अँड कॉन्स असतात ह्याचं सांगाल तर आवडेल. बरं, आता खूप चांगला प्रश्न विचारला, कारण बरेच लोक विचारतात की हे घेऊ का ते घेऊ का, मी कारल्याचा ज्यूस घेतोय, मी आवळ्याचा ज्यूस घेतोय. तर आमच्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये हे जे आहेत फ्रुट्स किंवा हे जे फळं आहेत किंवा हे पालेभाज्या आहेत, त्यांना आम्ही फंक्शनल फूड्स म्हणतो. फंक्शनल फूड्स, मग कारलं आलं त्याच्यामध्ये जांभूळ आलं, त्याच्यामध्ये मेथीचे बी आल्या, हे जे आहेत ना, हे काही प्रमाणात तुमच्या इन्शुलिन सारखं काम करतात काही प्रमाणात. पण ते फंक्शनल फूड म्हणजे तुमच्या आहारामध्ये ते जास्त प्रमाणात घ्या, परंतु ते घेतल्याने तुमचं डायबिटीस कमी होईल किंवा बंद होईल असं काही नसतं. जसं आता प्रोटीन आहे, आता जसं काही जिम्समध्ये जातात लोक, जिममध्ये जाणाऱ्याला प्रोटीन सप्लिमेंट हे गरजेचं आहे, समजा 1 ग्रॅम पर kg पर डे गरजेचं आहे. परंतु आजकाल सकाळीच माझ्याकडे एक पेशंट आला होता ज्याला मला ICU ऍडमिट करावं लागलं, की जो प्रोटीन घेत होता, सकाळ संध्याकाळ 10-10, 20-20 ग्रॅम प्रोटीन घेत होता, जिम करत होता, त्याला एकदम उलट्या मळमळ चालू झालं, शरीराला सूज आली, आणि त्याचे पॅरामीटर ज्यावेळेस चेक केले, ही इज नॉन डायबेटिक नथिंग, त्या पॅरामीटर ज्यावेळेस चेक केले त्यावेळेस लक्षात आलं की त्याचे किडनीचं क्रिएटिनिन वाढलंय, त्याचं युरिक ऍसिड वाढलंय. कशामुळं? तर हायपर प्रोटीनिमिया, म्हणजे ओव्हरडोस प्रोटीनचा झाला. तसंच आहे, तुम्ही कारल्याचा ज्यूस घेतला, जांभळाचा ज्यूस घेतला, आवळ्याचा ज्यूस घेतला, पण तो किती प्रमाणात घ्यायचा डॉक्टरच सांगेल. तुम्ही जर तो ओव्हर घेतला तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम होणार. तुम्ही एक सपोर्टिव्ह म्हणून घेऊ शकता, घ्यायचंच नाही असं म्हणत नाही मी, सपोर्टिव्ह म्हणून घेऊ शकता, पण ती ट्रीटमेंट म्हणून घेतलं तर भविष्यात पुढे जाऊन तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. आता हे जे फंक्शनल फूड आहेत, आवळ्याचा ज्यूस झालं, कारल्याचा ज्यूस झालं, किंवा मेथीच्या बिया झालं, हे घेणं तुम्ही घेऊ शकता, परंतु तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तुम्हाला ज्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्या गायडन्सनुसार जर तुम्ही घेतलं, योग्य प्रमाणात घेतलं, ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. कुठलीही गोष्ट अयोग्य प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात घेतली त्याचा दुष्परिणाम होऊ शकतात. मला वाटतं माझं फक्त रीलवर आलंय किंवा युट्यूबवर आलंय म्हणून न घेता एकदा तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा की आम्ही असं असं घेणार आहोत, ते घेतलं तर माझ्या बॉडीला सूट होणार आहे का, किंवा मी ज्या डायबिटीसच्या स्टेटमध्ये आहे त्याला ते सूट होणार आहे का, आणि मग घ्या. नक्कीच. आता सर, आता तुम्ही आहार बोलतच होता, तर त्याच्यासोबतच मला अजून एक विचारायचं आहे की आता बरेच लोक सांगतात की आहारामध्ये पण गॅप असावा, सकाळी असं खा, दुपारी असं खा, संध्याकाळी असं खा, किंवा 4 वाजता खा, नंतर असं खा. मग ऍक्च्युली डायबिटीसवाल्या पेशंटसाठी आहारामध्ये किती अंतर असणं खूप गरजेचं आहे, आणि कसं ते मेंटेन केलं पाहिजे? आता याच्यामध्ये हा
माझ्या गेले 10-15 वर्षाचा जो माझा सगळ्यात माझ्या पेशंटचा अभ्यास आहे आणि मी जी ट्रीटमेंट करतो त्यानुसार मी हे डिझाईन केलेलं आहे. हे कुठले सायंटिफिक किंवा हे नाही, माझा जो माझ्या पेशंटचा अनुभव आहे त्यानुसार मी सांगतो की इन जनरल डायबिटीज किंवा नॉन डायबिटिक जरी असेल किंवा हायपरटेन्शन असेल तर मी एज वाईज कॅटेगरी केलेल्या आहेत. वयाच्या 30च्या आतचा जो पेशंट असेल त्यांनी 3 वेळा खाणं गरजेचं आहे, कारण त्याला तेवढी एनर्जी लागते. त्याला तेवढी एनर्जी सेव्ह होत नाही, त्याची एनर्जी ती कंझ्युम होत असते, ऍक्टिव्ह असतं लाईफ. त्यामुळे 3 टाइम वयाच्या 30च्या आत घेणं गरजेचं आहे आणि त्या 3 टाइम जेवणाच्या मध्ये कमीत कमी 6 तासाचं अंतर असणं आवश्यक आहे. 40-30 नंतर 50 पर्यंत म्हणजे पुढचे 20 वर्ष कमीत कमी 2 टाइम जेवण करणं इनफ आहे. मग सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये 8 ते 10 तासाचं 8 तासाचं अंतर असेल तरी चालण्यासारखं आहे. आणि वयाच्या 60 नंतर आपली ऍक्टिव्हिटी हळूहळू कमी होत जाते. मग 1 टाइम फ्रुट्स आणि 1 टाइम जेवण तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर घेतलं तर दॅट इज व्हेरी गुड. ओके, म्हणजे तिथे पण डॉक्टरांचा सल्ला विसरायचा नाहीये. पहिला पॉईंट म्हणजे आहार, दुसरा पॉईंट म्हणजे एक्सरसाइज, ओके, व्यायाम. आता व्यायाम हा मी नेहमी प्रत्येक पेशंटला 2 प्रकारचा सांगतो. एक आहे शारीरिक व्यायाम आणि एक आहे मानसिक व्यायाम. ओके. शारीरिक व्यायाम जो आहे तो तुम्ही कमीत कमी 40 ते 45 मिनिटं केला पाहिजे. तो शारीरिक व्यायाम तुमचा घाम निघेसपर्यंत केला पाहिजे. तुमच्या हार्टबीट्स आहेत ज्या 70 ते 80च्या बेसिक हार्टबीट्स आहेत त्या 100, 120, 130 अशा गेल्या पाहिजेत. म्हणजे तुमचं सर्क्युलेशन जर फास्ट झालं व्यायाम करताना तरच तुम्हाला त्या व्यायामाचा फायदा होईल. नाही तर भरपूर पेशंट किंवा तुमचे मित्रमंडळी म्हणतात की सकाळी मी 1 तास फिरतो, संध्याकाळी 1 तास फिरतो, तरी माझी शुगर कंट्रोलमध्ये येत नाही. पण ते नुसतंच फिरतात, त्याचा फायदा होत नाही. कारण तुम्ही फास्ट फिरलं तरच उपयोग होईल. किंवा तुम्ही रनिंग करू शकता, जॉगिंग करू शकता, स्विमिंग करू शकता, सायकलिंग करू शकता. जे तुम्हाला सुटेबल होतं तो व्यायाम 1 तास तुम्ही 1 तास ते 1 तास केला पाहिजे, शारीरिक एक्सरसाइज. आणि दुसरा आहे फिजिकल नंतर मेंटल एक्सरसाइज. मी प्रत्येक पेशंटला सांगतो की मेंटल एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कारण आजकाल जे धकाधकीचं इन्फॉर्मेटिव्ह एज आहे त्यामध्ये प्रत्येक जण बिझी झाला आहे. प्रत्येक जण 2-2.5 तास स्क्रीन समोर असतो. प्रत्येक जणाचं लाईफ बिझी झालं आहे. मग त्या बिझी लाईफमध्ये स्ट्रेस हॉर्मोन्स खूप वाढतात आहे. म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत, ॲड्रिनालिन झालं आणि हे बाकीचे स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत. त्या स्ट्रेस हॉर्मोनमुळे मग डायबिटीस तुमच्या कंट्रोलमध्ये येत नाही. म्हणून ते स्ट्रेस हार्मोन रिलीज करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन सिक्रेट झाले पाहिजेत. मग हॅपी हॉर्मोन जे आहेत ते मग डोपामिन आहे, ऑक्सिटोसिन आहे, सिरोटोनिन आहे, एन्डॉर्फिन्स आहे. हे जे हॉर्मोन्स सिक्रेट होतात हे हॉर्मोन्स एकाच कारणामुळे सिक्रेट होऊ शकतात. ते म्हणजे तुम्ही जर 10 ते 15-20 मिनिटं तुम्हाला रोज तुम्ही जर मेडिटेशनला दिले किंवा तुम्हाला जे काही अध्यात्म आवडत असेल त्या अध्यात्माला जर तुम्ही 15 ते 20 मिनिटं दिले तर तुमचं मेंटल एक्सरसाइज होतो, तुमची बॉडी माइंड रिलॅक्स होतं. आणि ती मेंटल एक्सरसाइज आणि फिजिकल एक्सरसाइज हे जर कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट येतात. हे झालं दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट म्हणजे ह्याच्याबरोबर आपल्याला रेग्युलर मेडिसिन्स ज्या आहेत त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेत राहणं गरजेचं आहे. आता काही पेशंट माझ्याकडे येतात, डॉक्टर साहेब मग मी आता माझी HbA1c 6.5 आहे, 7 आहे, 8 आहे, मग मला फक्त गोळ्या नका देऊ, फक्त मला व्यायाम आणि पथ्य सांगा. मग मी त्यांना एक उदाहरण सांगतो की तुम्हाला पोहता येतं का? ते म्हणतात कोण म्हणतं येतं, कोण म्हणतात नाही येत. मग जर आपण प्रत्येकजण पोहायला कसं शिकलो तर पहिल्यांदा आपल्याला ट्यूब बांधावी लागली किंवा ज्याला येते एक्सपर्ट माणसाने आपल्याला धरून शिकवलं. आणि ज्या वेळेस महिन्या 2 महिन्या 3 महिन्यानंतर आपल्याला ज्यावेळेस कॉन्फिडन्स आला त्यावेळेस मग आपण स्वतः एकटे पोहायला लागलो, ती ट्यूब पण टाकून दिली. तसंच हे मेडिसिनचं आहे. जर तुम्हाला डायबिटीस टाईप 2 डायबिटीस असेल तर तो रिव्हर्स होऊ शकतो. तो जर रिव्हर्स करायचा असेल तर तिसरा पॉईंट आहे सुरुवातीला तुम्हाला त्या ट्यूब सारखी मेडिसिनचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे. विदाउट मेडिसिन तुम्ही करायला गेले तर ते वाढत जातं. आणि चौथा पॉईंट जो आहे तो म्हणजे रेग्युलर चेकअप आणि फॉलोअप. म्हणजे जसं पहिल्यांदाच आपण बघितलं की नॉन डायबेटिक पेशंटनी सुद्धा वर्षातून एकदा चेकअप केला पाहिजे. डायबेटिक पेशंटनी वर्षातून कमीत कमी 2 किंवा 3 वेळा हे सगळं डायबेटिक प्रोफाईल केलं पाहिजे. 3 महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून एकदा फास्टिंग PP केलं पाहिजे. म्हणजे हा रेग्युलर फॉलोअप जर ठेवला, फॉलोअप अँड फॉलो थ्रू, तो जर रेग्युलर ठेवला तर डेफिनेटली आपण ह्या 4 पिलरवरती आपली लाईफस्टाईल चांगली मेंटेन करू शकतो आणि होणारे दुष्परिणाम आपण टाळू शकतो. एक म्हणजे डाएट, दुसरं एक्सरसाइज, तिसरं मेडिसिन आणि चौथे रेग्युलर चेकअप आणि फॉलोअप. म्हणजे मला इथे नमूद करायला आवडेल सर की खूप बेसिक गोष्टी आहेत. म्हणजे काय खातोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, स्वतःसाठी 1 तास काढून व्यायाम करायचा आहे, बरोबर, आणि मेडिसिन असतील तर त्या व्यवस्थित घ्यायच्यात, नसतील तर प्रश्नच येत नाहीये त्याचा. आणि चेकअप म्हणजे तुम्ही जसं म्हणाल तसं हेल्दी माणसाने किंवा नॉन हेल्दी माणसाने एकदा करावं की काहीतरी बिघाड होत नाहीयेत ना बाबा, की आपण ओव्हर टेन्शन घेत नाहीये, हायपर टेन्शन कडे जात नाहीयेत, किंवा आपण जे करत होतो 2024 साली तेच 2025 मध्ये करतोय का नाही हे बघण्यासाठी. तर आता याच्यासोबतच सर अजून एक येतं की
ज्यावेळेस आपण डायबिटीस असं म्हणतो त्यावेळेस बऱ्याच लोकांना हा मोठा प्रश्न असतो की अरे आता डायबिटीस झालंय तर आता काय, चला माझं आयुष्याचं 50-60 पर्यंतच मी जगेल बुवा, किंवा त्यात तेवढं पण नाही जगणार आहे. बरोबर. मग हे कितपत खरं आहे? आणि जसं तुम्ही म्हणाला डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो, तर मग तो रिव्हर्स करताना खूप अवघड असतं का, म्हणजे प्रोसेस वाईज? कारण काही लोक म्हणतात आम्हाला इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं, रोज आम्ही टोचतोय, तुम्हाला काय माहिती त्याचं पेन. मग ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? बरोबर. आता पहिला जो प्रश्न येतो म्हणजे की डायबिटीस एकदा झाला की माणूस पहिला तो गोष्ट डिप्रेशनमध्ये जातो, की त्याला असं वाटतं की फर्स्ट टाइम जो येतो की आता डायबिटीस झाला, माझं आयुष्य कमी झालं, सगळं संपलं किंवा आता जास्त जगणार नाही वगैरे. तसं काही नाहीये. माझे जे पेशंट गेले 15-20 वर्षापासून की त्यांना मी प्रॅक्टिस करायच्या आधीपासून 25-30 वर्षापासून त्यांना डायबिटीस आहे. ओके. पण ते योग्य रेग्युलर जे 4 पिलर्स मी सांगितले ते तंतोतंत फॉलो करतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन नाही. आणि आज त्यांचं 70, कुणाचं 75, कुणाचं 65 वय आहे. ते एकदम हेल्दी आहे. पथ्य पाळतात. पथ्य पाळतात, रेग्युलर चेकअप फॉलोअप करतात, ट्रीटमेंट घेतात. काही जरी झालं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घेतात. तसं काही घाबरण्याचं कारण डायबिटीसला नाहीये. ओके. आणि दुसरं तुम्ही विचारलं की हे डायबिटीसमुळं जे कॉम्प्लिकेशन होतात, तर इन्शुलिनचे माझे पण असे काही पेशंट्स आहेत. टाईप 2 डायबिटीस आणि टाईप 1 डायबिटीस जो आहे, ज्याच्या शरीरामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही, त्याला आपल्याला इन्शुलिन हे द्यावंच लागतं. ओके. आणि पण टाईप 2 डायबिटीस जो पेशंट आहे, टाईप 2 डायबिटीसला इन्शुलिन कधी चालू करावं लागतं. तर इन्शुलिन चालू करण्याची 2-3 अशी कारणं आहेत, म्हणजे इंडिकेशन्स आहेत. पहिली गोष्ट, जर पेशंट आजारी पडला आणि त्याला ऍडमिट करावं लागलं तर त्याला टॅबलेटवरती न घेता, कारण टॅबलेट आणि इन्फेक्शन असेल तर किटोॲसिडोसिस वगैरे होण्याची शक्यता असते, म्हणून त्याला इन्शुलिन देणं गरजेचं असतं त्या 4-5 दिवसाच्या कालावधीपुरतं. ओके. त्याच्यानंतर जर पेशंटनी त्याची शुगर वाढत गेली असेल आणि ती उपाशीपोटी इन्शुलिन 3 पेक्षा जास्त ड्रग्स त्याला चालू असतील, डायबिटीसचे वेगवेगळे ड्रग्ज असतात, 6 ते 7 प्रकारचे ड्रग्ज आहेत, तर त्या 3 पेक्षा जास्त ड्रग्ज लागत असतील, ते ड्रग्ज घेऊन सुद्धा किंवा ते मेडिसिन घेऊन सुद्धा त्यांची उपाशीपोटीची शुगर 150 पेक्षा जास्त असेल, जेवणानंतरची शुगर 200 पेक्षा जास्तच राहत असेल, त्यांचं HbA1c 8.5-9 पेक्षा जास्त राहते, 3 किंवा त्यापेक्षा जास्त मेडिसिन्स देऊन सुद्धा, मग त्या केसमध्ये त्या पेशंटला आपल्याला ओएचे फेल्युअर आम्ही म्हणतो, म्हणजे ओरल आता त्याला मेडिकेशन सूट होत नाही, त्याला इन्शुलिनवरती शिफ्ट करावं लागतं. पण असे पण काही पेशंट्स आहेत की ज्यांना ओएचे फेल्युअर झालं, त्यांना जर इन्शुलिन चालू आहे पण त्यांनी हे 4 पिलर फॉलो केले, तर ते माझे असे किती पेशंट आहेत तुम्हाला सांगू शकतो की त्या पेशंटचे इन्शुलिन पण टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटला इन्शुलिन चालू होतं, त्यांचे इन्शुलिनचे डोसेस कमी होऊन इन्शुलिन बंद झालं. आज ते फक्त ओरल मेडिकेशन्स वरती पण आहे. म्हणजे होऊ शकतं. आपण फक्त तो पथ्य पाळायचं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा तुम्ही जो प्रश्नच विचारला आहे की रिव्हर्सिबल, तर ऍक्च्युली हा रिव्हर्सिबल शब्द थोडासा मला बाजूला ठेवायचा वाटतो. आपण त्याला काय सांगू शकतो, आपल्या ह्या पॉडकास्टच्या तुमच्या माध्यमातून सगळ्या पेशंटला आपण अवेअर करू शकतो की डायबिटीस हा लाईफस्टाईलचा डिसीज आहे. तुमची HbA1c 8.5-9 आहे, तो पेशंट माझ्याकडे आला, 1-1.5 वर्ष माझी ट्रीटमेंट घेतली, 4 पिलर त्यांनी फॉलो केले, डायट, एक्सरसाइज, रेग्युलर मेडिसिन आणि चेकअप आणि फॉलोअप, आणि त्याचं HbA1c 5.5च्या खाली गेलं आणि त्याच्या गोळ्या मी जर बंद केल्या, तर मी त्याला डायबिटीस रिव्हर्सिबल नाही म्हणत, मी त्याला म्हणतो डायबिटीस कंट्रोल विथ डाएट अँड एक्सरसाइज, आणि मेडिकेशन्स त्याचे बंद केलेत आणि तो रेग्युलर चेकअप आणि फॉलोअप घेतोय. कारण का, रिव्हर्सिबल म्हणलं तर परत नाही व्हायला पाहिजे. करेक्ट, आलं लक्षात. पण अशा केसेसमध्ये तुम्हाला भरपूर पेशंट असे माझे येतात माझ्याकडे, माझं बंद झालं होतं, गोळ्या वगैरे बंद झाल्या होत्या, पण आता काय झालंय, ते 2-3 महिन्यापासून मला सारखी लगेल व्हायला लागली, परत एकदा चेक करा, परत चेक केलं तर त्याचे HbA1c परत गेले 8.5-9 वरती. म्हणजे तो रिव्हर्सिबल नाहीये. यू कॅन कंट्रोल इट विथ डाएट अँड एक्सरसाइज. आता जसं सर तुम्ही सांगितलं तसं बऱ्याचदा आपण काही लक्षणं बघतो बेसिकली, त्याच्यामध्ये असतं की घाम खूप येणं किंवा थकवा जाणवणं, जसं किंवा वॉशरूमला बऱ्याच वेळा जायला लागणं. तर मग असे कुठले इंडिकेशन्स असतील तर तुम्ही मस्ट हॅव टेस्ट केलीच पाहिजे? बरोबर. तर हे जे इंडिकेशन आहेत, म्हणजे जर आपल्याला डायबिटीस आहे की नाही हे लक्षणांवरून जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर वारंवार लघवीला जावं लागणं, वारंवार तहान लागणं, त्यानंतर वजन कमी होणं, ह्या ज्या घाम येणं सारख्या, किंवा एकदम अचानक 8-10 किलो वजन कमी झालंय, हे जर लक्षात आलं तर मग आपलं डायबिटीस, आपली रक्त चेक करून घेणं गरजेचं आहे. ओके सर, आता म्हणजे तुम्ही सांगितलं ते, पण हे सगळे पॅरामीटर एक सोबत हवेत का एकच कुठला तरी पॅरामीटर आहे आणि तरी डायबिटीस होऊ शकतो? आता हा चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर
आम्ही जनरली डायबिटीस डायग्नोसिस म्हणजे आपण डायग्नोसिस कसं करायचं या व्यक्तीला डायबिटीस आहे की नाही आहे. तर ही जी लक्षणं सांगितली की वारंवार भूक लागणे, वारंवार तहान लागणे, वजन कमी होणे, ही सगळी लक्षणं असली पाहिजेत. कुठलं तरी एक लक्षण नाही. ही सगळी लक्षणं असली पाहिजेत. आणि जर रॅन्डम शुगर चेक केली म्हणजे उपाशी जेवणानंतर काय नाही, डायरेक्ट रॅन्डम शुगर चेक केली ती 200च्या पुढे आहे, तर मग आपण डायबिटीज असं म्हणतो. त्यानंतर HbA1c जर 6.5च्या पुढे असेल तर आपण त्या व्यक्तीला डायबिटीज झाला आहे असं म्हणतो. त्यानंतर त्याची उपाशी पोटीची साखर आहे जर 126च्या पुढे गेलेली असेल तर डायबिटीस आहे असं म्हणतो. जेवणानंतर 2 तासांनी जेव्हा शुगर चेक करतो ती 200च्या पुढे असेल तर आपण त्या व्यक्तीला डायबिटीस आहे असं म्हणतो. ओके. सर आता मार्केटमध्ये ना एक खूप भारी प्रोडक्ट येतं की ते म्हणजे शुगर फ्री, आणि आपण इतकं त्याला जसं अरे काय शुगर फ्री आहे, चल चालतंय, पण खरंच ते शुगर फ्री असतं का, आणि त्याचा डायबिटीसवाल्यांच्या ह्याच्यावर काय परिणाम होतो? आता त्याच्यामध्ये शुगर फ्री म्हणजे त्याला ते स्टिविया वगैरे असे काही प्रॉडक्ट्स आहेत ओके. की जे नॅचरल प्लांट पासून तयार केले असेल तर ते गोडवा देतं, परंतु ते कार्बोहायड्रेट्स आहे किंवा जे आपल्याला शुगर वाढवते रक्तामध्ये ते डेफिनेटली त्याचा आपल्याला फायदा होतो. परंतु भरपूर काही शुगर फ्रीवरतीच आपल्याला डिपेंड राहायचंय तर ते मग मात्र चुकीचं आहे. ते जर अति झालं तर त्याचा पण आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागतो. ओके. म्हणजे आपण हे आता माझ्याकडे मी हे खातोय हे शुगर फ्री आहे, ते खातोय हे शुगर फ्री आहे, मग याचा अर्थ ते तुम्ही कुठेतरी शॉर्टकट शोधताय. करेक्ट. म्हणजे तुम्हाला डाएट फॉलो नाही करायचं, तुम्हाला एक्सरसाइज नाही करायचा, मग तुम्ही शुगर फ्री खाताय, मग नाही एक्सरसाइज केलं तरी चालतं असं नाही. Correct. तुमच्या एक्सरसाइजला तुमच्या आहाराच्या पथ्यांना कुठलाही ऑप्शन शोधायचा नाही. हे शुगर फ्री हे ऑप्शन आहे, डाएट आणि एक्सरसाइज ऑप्शन नाही. नक्कीच. तर तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मला वाटतं की इन्स्टेड ऑफ टेकिंग एखादा ऑप्शन, त्याच्यापेक्षा आपलं लाईफस्टाईल असं केलं की आपण ज्याच्यात आहार म्हणजे डाएट आणि एक्सरसाइज असेलच, मग कधीतरी वाटलं तर एखाद दिवस शुगर फ्री खाल्लंय किंवा बरोबर. फेस्टिवलला शुगर फ्री खाल्लंय तर चालू शकतं. हम्म. प्रशांत सर, खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि आम्हाला डायबिटीसची भीती खूप कमी केलीत, कारण बऱ्याच असतं ना या डायबिटीस आहे, मग ते माहीतच नाही किंवा खूप काळापासून हा शब्द आपण ऐकत आलेला आहे, पण त्यात नेमकं घडतंय काय किंवा कशा गोष्टी घडतात हे माहीत नसतं, किंवा त्या ऐकीव असतात फक्त, त्याचं असं व्हॅलिडेशन कोणाचं नसतं, ते तुम्ही दिलं. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा डायबिटीस किंवा मधुमेह हा नक्कीच खूप मोठा वास्ट टॉपिक आहे, तर तुम्हाला याच्या पुढे एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल मधुमेहाबद्दल तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया. धन्यवाद. हो, जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते तुम्ही विसरताय आणि त्याच्यामुळे आम्हाला एनर्जी मिळत नाहीये नवीन नवीन अशा एपिसोड्स घेऊन यायची. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच गोळाबेजला सबस्क्राईब करा. तिकडे कुठेतरी लाल बटन दिसत असेल ते चेकआउट करा. थँक्यू.